नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मिथुन राशींच्या व्यक्तींना जानेवारी 2026 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मिथुन राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये काही अजब आणि आश्चर्यकारक प्रसंगाने चांगले प्रसंग येऊ शकतात. जे या गोष्टी अनपेक्षित आहेत, त्या अनपेक्षित अशा घटना घडतील आणि त्यामुळे आनंदाचे प्रसंग निर्माण होतील. आश्चर्यकारक असं म्हटलं की ही गोष्ट कशी झाली, ही काही आत्ता प्लॅनमध्ये नव्हती, अशाही काही गोष्टी घडतील. अशा या आश्चर्यकारक घटनांनी हा महिना मिथुन राशींच्या व्यक्तींचा दिसून येतोय. पण हे सगळं चांगल्यासाठी असल्यामुळे त्याबद्दल चिंता करायचं कारण नाही. म्हणजे अशी कुठली गोष्ट नाही की जी तुम्हाला नुकसानीत नेणार आहे. त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही आहे, असं मी सर्वप्रथम सांगू इच्छितो. अशा आलेल्या संधीचा आपण योग्य तो फायदा घ्यावा आणि त्याचा आपल्यासाठी हितावह काय आहे त्याचा विचार करावा. नोकरी करणारे जे लोक आहेत त्यांना विशेष जबाबदाऱ्या या महिन्यात पार पाडाव्या लागतील. नोकरीमध्ये कामाचा खूप डोंगर उपसावा लागेल आणि काही जबाबदाऱ्याही अनाहूतपणे त्यांच्यावर येण्याची शक्यता दिसते. तर त्या जबाबदाऱ्या आपण स्वीकाराव्या, त्याला चॅलेंज करावं आणि त्याला योग्य तो आपण आपल्याकडून जो काही न्याय द्यायचा आहे तो न्याय द्यावा. यशस्वी होण्याचे हे अनेक मार्ग या महिन्यात तुम्हाला दिसून येतील. जे काही काम आपल्या डोक्यावर पडलंय किंवा करायचं आहे तर ते अतिशय प्लॅनिंगपूर्वक करा, म्हणजे तुमचा नावलौकिक यामधून वाढेल. अशा या संधी आहेत असंच मी म्हणेन. व्यवसाय करणारे असे जे लोक आहेत त्यांना व्यवसायामध्ये चांगल्यात चांगल्या संधी या महिन्यात प्राप्त होतील. ऑपॉर्च्युनिटीज आल्या तरी त्यातल्या चांगल्या कुठल्या आपल्यासाठी आणि वाईट कुठल्या, ज्या आवाक्यातल्या कुठल्या किंवा ज्या आवाक्यात नाहीत त्या कुठल्या, हे तुम्हाला एक वर्गीकरण करावं लागेल. आणि ते वर्गीकरण केलं म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला जमतात त्यात बेलाशकपणे आपण उडी मारू शकता आणि ते आपण करावं की जेणेकरून आपला नावलौकिक पुढे वाढेल. कारण कामामध्ये तुम्ही खूप बिझी होणार आहात. त्या बिझी राहण्याने तुम्हाला यशाची द्वारं खुली होतील, वाहवा होईल आणि वरिष्ठांची मर्जीसुद्धा आपल्याला मिळेल. असा अनुकूल कालावधी मला या ठिकाणी दिसून येतोय. धार्मिक कारणासाठी जप साधना आपल्या अशा ज्या गोष्टी आहेत त्यासाठी आपल्याला खूप वेळ मिळणार नाही. पण आपल्या मनात ती गोष्ट ठेवा, आपल्याला जमली नाही तर दुसऱ्यांकडनं करून घ्या. अशा ज्या काही गोष्टी आहेत आणि नामस्मरण जे आहे ते आपण केव्हाही करू शकतो, रात्री झोपताना सुद्धा. तर ते मात्र अखंड जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा करत राहा, म्हणजे याचा तुम्हाला आणखीन चांगला फायदा दिसून येईल. आपले मित्र आणि मैत्रिणी आणि अगदी भावंडांसारखे मानलेले असे जे लोक आहेत ते थोडेसे हट्टीपणाने या महिन्यात वागतील. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि त्यांना समज देण्याचा प्रयत्न करा. आणि असं केल्याने कोणाचंच नुकसान होणार नाही हे सुद्धा एकदा त्यांना जाणीव करून द्या, म्हणजे गैरसमजून आपल्यात वादविवाद होणार नाहीत. कारण ते झालेले वादविवाद पुन्हा ते दूरवर त्याचा एक फरक पडतो आणि आपलं रिलेशन कुठेतरी खराब होतं. तसं होऊ देऊ नका. मिथुन राशींच्या व्यक्तींना आम्ही असं सांगू इच्छितो की आत्ताच्या वातावरणानुसार, हवेतील वातावरणानुसार, बदलानुसार किंवा हवेतील गुणवत्तेनुसार असे जे काही त्रास होतात ते तुम्हाला या महिन्यात थोडेसे जाणवतील. पण योग्य ते औषधोपचार योग्य वेळी घेतलेत की त्यापासून काळजी करण्याचं काही कारण नाही. मिथुन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की आपल्या स्वतःचा उद्योग करणारे किंवा बिझनेसमन असे जे लोक आहेत त्यांनी आपलं मार्केटिंग चांगलं करायची या महिन्यात गरज आहे. कारण तुमचं काम लोकांपर्यंत पोचणं हे आजच्या जमान्यात खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी विविध माध्यमं उपलब्ध आहेत. तर त्या माध्यमाचा वापर करून आपण आपल्या कामाचा डंका पिटू शकता
आणि त्याचा आपण फायदा घ्यावा. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण आपल्या घरासाठी, आपल्या घराण्यासाठी आणि आपल्या जोडीदारासाठी वेळ द्यायला वेळ काढावा लागेल आपल्याला. कारण जोडीदारासाठी वेळ देणं हे कधीकधी दुरापास्त होईल, पण त्याची नाराजी जर ओढवायला नको असेल तर त्यांच्यासाठी आपण योग्य तो वेळ द्या. नाहीतर जोडीदार आपले नाराज होतील, त्यांच्याकडून आपल्याला सहकार्य तेवढं मिळणार नाही. म्हणून कामाच्या एवढ्या मोठ्या डोंगरामध्ये आपण आपल्या जोडीदाराला वेळ द्यायला शिका, नाहीतर ते नाराज होऊ शकतात. म्हणून हे जे आपले संबंध आहेत ते आपल्याला वाढवायचे असतील किंवा वृद्धिंगत करायचे असतील तर त्यासाठी त्यांना थोडा वेळ द्या, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये विद्यार्थी जे आहेत मिथुन राशीचे, त्यांचा थोडा छान छौकी करण्याकडे ओघ दिसून येतो. पैसे खर्च करणे, त्याचप्रमाणे कुठेतरी ट्रिपला जाणे, पिकनिकला जाणे, पिक्चरला जाणे, अशा काही कार्यक्रमामध्ये त्यांचा खर्च होईल असं दिसतंय. योग्य तेवढा करायला हरकत नाही, पण अनावश्यक खर्च होत असेल तर त्याला तुम्ही स्वतःच थोडं कात्री लावा, कंट्रोलमध्ये ठेवा आणि आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, असा मी सल्ला या ठिकाणी तुम्हाला देईन. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये कौटुंबिक कारणाने एकत्र येणं, काही गेट टुगेदर असणं, त्याचप्रमाणे सणानिमित्त एकत्र येणं, अशा काही संधी तुम्हाला उपलब्ध होतील. म्हणून लोकांशी संपर्कात राहा आणि तो आनंद आपल्याला मिळवून घ्या, म्हणजे त्यापासून तुम्हालाही थोडा आनंद मिळेल. उत्पन्न जे आहे ते आपलं या महिन्यात आपल्याला पुरेसं राहणार आहे. खर्चही आहे, पण उत्पन्न चांगल्यापैकी आहे असं दिसून येतं. त्या उत्पन्नाचा योग्य विनियोग जो आहे तो आपण योग्य विनियोग करा, त्याचंही प्लॅनिंग करा आणि त्याप्रमाणे आपण कुठल्याही प्रकारे कुठे वेस्ट होत नाही ना याची जरा आपण नोंद घ्या. साधारणपणे आपले जे कोणी समवयस्क असे जे लोक आहेत त्या समवयस्क लोकांकडून आपल्याला पुरेसा प्रतिसाद या महिन्यात मिळणार नाही. तर जास्त त्याबद्दल विचार न करता किंवा आपले कामातले सहकारी जे आहेत त्यांचा जास्त विचार न करता आपण आपलं कर्तव्य पार पाडत चला, की जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही. हे होतं मिथुन राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.